प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकता आणि शिस्त आणण्यासाठी सर्व ते प्रयत्न करा असे निर्देश देण्यात आलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना असे आदेश दिले आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल, सविस्तर अपडेट नेमकं ही कशी आहे, कुठले आदेश देण्यात आलेत? नक्कीच ज्या पद्धतीने प्रशासनामध्ये आहे ते प्रामाणिकता आणि पारदर्शकता असली पाहिजे आणि अशा पद्धतीचे आदेश मोदींनी दिलेले पाहायला मिळतात। कारण की गेल्या काही दिवसांमधून सरकार स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप आहेत ते सध्या सरकारवर होताना पाहायला मिळतात आणि त्याचमुळे कुठेतरी अशा पद्धतीचे आदेश दिलेले पाहायला मिळतात। कारण की प्रशासन जर स्वच्छ असेल तर कारभार व्यवस्थित पार पडू शकतो आणि त्यामुळे कुठल्याही पद्धतीची पर्वा न करता योग्य ती कारवाई करण्याचे आदेश आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले पाहायला मिळतात। त्यामुळे नेमकी आता प्रशासनामध्ये काय काय प्रामाणिकता आणि शिस्तासाठी काय काय उपाययोजना केल्या जातात हे देखील पाहणं आता गरजेचे आहे। अच्छा, धन्यवाद गणेश, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। एकंदरीतच प्रेक्षकांना सांगायचं तर दिल्लीमध्ये जेव्हा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला होता त्या दरम्यान मोदी आणि फडणवीसांची भेट झाली होती आणि त्याच भेटीचा हा तपशील आहे। तेव्हाच मोदींनी सांगितलं होतं की स्वच्छ प्रशासन असलंच पाहिजे आणि अशा प्रकारे काम करण्याचंच त्यांनी मुख्यमंत्र्यांना आदेश दिले होते। आणि यानंतर बातमी आहे राज्याच्या राजकारणातली ठाकरे बंधूंसंदर्भातली ही बातमी। ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसलेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पुन्हा एकदा भेट झाली आहे। मुंबईमध्ये एका लग्न सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिघेही एकत्र दिसले। या भेटीमध्ये तिघांमध्ये अगदी खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा रंगल्याचंही दिसून आलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये मतभेद असले तरीही मनभेद नाही असंच यातून पुन्हा एकदा दिसून येत आहे। विधानसभा निकालामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलेला आहे। मात्र या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता सलग तिसऱ्यांदा एकत्र दिसलेत आणि म्हणून चर्चा सुरू झाली आहे। मला वाटतं एका लग्न समारंभाच्या निमित्ताने दोघे तिथे भेटले असतील आणि बस ती एक नॉर्मल भेट झाली असेल। त्याच्यामध्ये काही वेगळा विचार करण्याची आवश्यकता नाही। हे बघा, जनभावना काय आहे हा विषय नंतरचा आहे, परंतु कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल तो राजसाहेब ठाकरे स्वतःच वैयक्तिक घेतील। तर दरम्यान या तिघांचीही तिसऱ्यांदा भेट होतीये। याआधी नेमकं कधी भेटले होते ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात। 15 डिसेंबर 2024 ला रश्मी ठाकरेंच्या भावाच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची पहिली भेट झाली। त्यानंतर 22 डिसेंबर 2024 ला राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे आणि देशपांडेंच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसले होते आणि त्यानंतर आता तिसऱ्यांदा 23 फेब्रुवारी 2025 ला शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र दिसले, त्यांच्यात गप्पाही झाल्यात। तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून आधी पुण्यात आणि मग मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर सुद्धा बॅनरबाजी करण्यात आली होती। आपण त्या संदर्भात सगळ्या बातम्या पाहिल्या होत्या, अपडेट्सही जाणून घेतल्या होत्या आणि त्यामुळे मनपा निवडणुकीसाठी आता दोन्ही ठाकरे एकत्र येणार का अशी ही चर्चा सुरू झाली आहे। त्यातच हे भेटीचं सत्र वाढलंय म्हणून ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार आहेत का हे पाहावं लागणार आहे। याची अपडेटही घेत राहू। तुर्तास राज्यभरातील इतरही बातम्या आहेत, त्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मुंबईकरांना पाणी कपातीचं संकट ओढावलंय। एकीकडे कडक उन्हाच्या झळांनी मुंबईकर हैराण झालेत। मुंबईकरांचा पाणीसाठा कडक उन्हामुळे अर्ध्यावरती आलाय आणि कारण उन्हामुळे तलावांमधल्या पाण्याचं बाष्पीभवन सुद्धा होत आहे। तेव्हा आता मुंबईकरांनी पाणी जपून वापरा असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय। मुंबईत उन्हाचा तडाखा जाणवतोय। राज्यातील अनेक भागांमधील तापमान हे 30 अंशांच्याही पार गेलंय। तर मुंबईतही 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि त्याचा सर्वात मोठा फटका हा चाकरमान्यांना बसतोय। तर सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा ठाण्यात लवकरच 2000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे। या ठाण्यातील चितळसरमध्ये 1173 घरांचा समावेश असणार आहे। म्हाडानं चितळसरमध्ये 22 मजल्याच्या 7 इमारती आता तयार केल्या आहेत।
होळीच्या सणादरम्यान 28 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं सीएसएमटी नागपूर, सीएसएमटी द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या 8 फेऱ्या सुरू करणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना आता ग्रामीण भागामध्ये 50,000चं अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतलाय. बजेटमध्ये सुद्धा त्याबाबत तरतूद केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी दिली आहे. ग्रामीण भागात घरकुलासाठी 2,10,000 रुपयांपर्यंत निधी मिळणार आहे. अतिरिक्त अनुदानाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियानं पाकिस्तानला धूळ सारत शानदार विजय मिळवलाय आणि या विजयाबरोबरच टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये सुद्धा धडक मारली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरत असलेल्या विराट कोहलीची बॅट पाकिस्तान विरुद्ध मात्र चांगलीच तळपली होती. दुबईत रंगलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट सामन्यात विराट कोहलीनं विराट रेकॉर्ड केलाय. सचिन तेंडुलकरचा आणखी एक रेकॉर्ड त्याने मोडलाय. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14,000 रन्स त्याने पूर्ण केलेत. जगभरातील सर्व फलंदाजांना विराटनं मागे टाकलंय. तर सर्वात वेगवान 9,000 धावा करत रोहित शर्मानंही सचिन तेंडुलकरला मागे टाकलंय. टॉप 5 ओपनर म्हणून त्याने हा विक्रम रचलाय. रोहित विराटच्या खेळीनं भारताला विजय मिळालाय. चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचा दारुण पराभव झाला आणि यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिकची प्रतिक्रियाही समोर आली आहे. गाणं गात शोएबनं दुःख व्यक्त केलंय. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएबनं हा व्हिडिओ शेअर केलाय. शोएब यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या शोएब हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचा एक भाग होता. अब तो आदत सी है. भारताच्या विजयानंतर मुंबईतही जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. रस्त्यावरती उतरत हातात भारताचा झेंडा घेत मुंबईकरांनी आपला आनंद साजरा केला. तर टीम इंडियाच्या विजयानंतर देशवासियांनी आनंद साजरा केला. पुण्यातल्या FC रस्त्यावरती उतरत जोरदार जल्लोष करण्यात आला. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातही नाशिककरांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियानं पाकिस्तानला धूळ सारली आणि याच निमित्तानं भारत माता की जय असं म्हणत नाशिककरांकडून रस्त्यावरती उतरून आनंद साजरा केला गेला. ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध वृत्तनिवेदक अनंत भावे यांचं निधन झालंय. पुण्यातील अथश्री या वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी बाल साहित्यात त्यांचं मोठं योगदान होतं. वृत्तनिवेदकाला अतिशय मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या मोजक्या दिग्गजांमध्ये अनंत भावे यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. दहावीच्या परीक्षा केंद्रावरती व्हिडिओ काढत विद्यार्थ्यांना रील्स बनवल्याचा प्रकार अकोल्यात समोर आला. अकोल्याच्या सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या विद्यालयातील हा रील मोठ्या प्रमाणात आता व्हायरल होतोय. हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील दुर्गम भाग गोजे गावात पहिली डॉक्टर होण्याचा मान डॉक्टर वैष्णवी विठ्ठल जायभाय हिनं मिळवलाय. वैष्णवीनं थेट फिलिपिन्स गाठत MBBSचं शिक्षण घेतलं. हिंगोली पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून वैष्णवीवरती कौतुकाचा वर्षाव होतोय. नाशिकच्या मनमाडमध्ये महाराष्ट्र नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. मॅटवरती या स्पर्धा घेण्यात येत असून एकूण 62 संघ सहभागी झालेत. 5 दिवस कबड्डीचा हा थरार मनमाडकरांना पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी खास प्रेक्षक गॅलरीही उभारण्यात आल्या आहेत.
आणि आता मुंबईकरांना सावध करणारी अशीच बातमी आहे. मुंबईच्या विषारी हवेमुळे कॅन्सरचा धोका आहे. होय, तुम्ही बरोबरच ऐकताय. मुंबईकरांनो, मुंबईच्या विषारी हवेमुळे कॅन्सरचा धोका आहे. दिल्लीनंतर आता वायू प्रदूषणानं मुंबईतही अक्षरशः कहर केलाय. मुंबईतली विषारी हवा हळूहळू फुफ्फुस पोखरतीये आणि त्यामुळे कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्याची धक्कादायक माहिती मुंबईच्या डॉक्टर्सनं दिलेली आहे. दक्षिण मुंबईसह बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, सायन, चेंबूर, माझगाव, गोरेगाव, मालाड, बोरीवली आणि दहिसरमधील हवा दिवसेंदिवस विषारी बनत चाललेली आहे. देवनार डम्पिंग ग्राउंड परिसरामध्ये बायोवेस्ट जाळलं जातं आणि त्यामुळे मानखुर्द, अणुशक्तीनगर, शिवाजीनगर, चेंबूर या भागातल्या नागरिकांना अस्थमा, टीबी, कॅन्सर अशा अनेक आजारांचा सामना करावा लागतोय. विषारी हवेमुळे मास्क घाला आणि धुरकं टाळा असा सल्लाही आता डॉक्टर्स देत आहेत. आणि यानंतरची बातमी राज्यातील हवामानासंदर्भात आहे. उकड्यानं हैराण झालात म्हणून थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा तुम्ही प्लॅन बनवत असाल तर जरा थांबा. कारण राज्यात उन्हाचा तडाखा एवढा जबरदस्त आहे की थंड हवेची ठिकाणंही आता तापली आहेत. माथेरान, महाबळेश्वर सारखी थंड हवेची ठिकाणं उन्हानं तापली आहेत. माथेरानचा पारा हा 36 अंश सेल्सिअस वरती पोहोचलाय, तर महाबळेश्वरमध्ये तापमान हे 31 अंशांवरती गेलंय. राज्यात सर्वाधिक तापमान नंदुरबारमध्ये नोंदवण्यात आलंय. नंदुरबारमध्ये तापमान हे 42.3 अंश सेल्सिअस इतकं आहे आणि या तापमानात मोठी वाढ झाल्यानं अंगाची लाही लाही होताना दिसतेय. तर थेट नंदुरबारमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर निकवाडे यांनी. पाहूयात. नंदुरबार जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ होतानाच पाहायला मिळतंय. एप्रिल महिन्यापासूनच तापमानात मोठी वाढ होते. उन्हाचे चटके सध्या जाणवू लागले आहेत. एकंदरीत नंदुरबार जिल्ह्याचा विचार जर काही दिवसांपूर्वीच थंडीची मोठी तापमानाचा पारा हा घसरलेला होता. मात्र अचानक आता उन्हाचे चटके जे ते तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. उन्हाचे चटके सध्या लागत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच तापमान कमी होतं. 31 अंश 32 अंश सेल्सिअस पर्यंतचं तापमान होतं. मात्र आता 37 अंश सेल्सिअस पर्यंतचं तापमान हे पोहोचलेले आहेत. प्रचंड उन्हाचे चटके हे जाणवू लागले आहेत. येत्या काही दिवसात तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचेल असा इशारा देखील हवामान तज्ज्ञांच्या वतीनं व्यक्त करण्यात येत आहे. नंदुरबारहून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज. फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा वाढलाय आणि घामाच्या धारा लागल्यात. त्यामुळे मे महिना नेमका कसा असणार आहे, आणखी तापदायक ठरणार आहे का, यामुळे सगळ्यांची चिंता वाढतीये. यासह इतरही बातम्यांचा आता 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून वेगवान आढावा घेऊयात. सांगलीत नशेच्या गोळ्यांची वाढीव दरानं विक्री करणाऱ्याला पोलिसांनी रंगेहात पकडलंय. औषधांच्या दुकानात सापळा रचून विक्रेत्याला बेड्या ठोकल्या गेल्यात. 18,000 रुपये किमतीच्या 890 नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्यात आणि या प्रकरणी पोलीस आता पुढचा तपास करतायत.